एनएचएम संघटनेच्या वतीनं विविध मागण्यासाठी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले। आपण बघतोय या संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी जोरदारपणे जे आहे ते सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळते। मोठा रोष जे आहे ते या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। आमच्या प्रलंबित मागण्या जे आहे ते मान्य कराव्यात हे यांच्या संपूर्ण जे मागण्या आहेत त्यासाठी जे ते यांनी आंदोलन सुरू केले। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे जे आहे ते सगळे कर्मचारी या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। काय सांगाल सर, ज्या पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आले, काय मागणी आहे? आमचे अध्यक्ष गिरगावकर साहेब आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे फार मोठे आंदोलन पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने सर्व जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये 71 प्रकारच्या संवर्गाचे सगळे लोक जे आरोग्य अधिकाऱ्यापासून स्टाफ नर्स असतील, आरोग्य सेविका असतील, MPW, अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट, BCM अशा 71 संवर्ग आहेत। आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, RBSKचे मेडिकल ऑफिसर आहेत, आयुष अधिकारी आहेत। अशा सर्व पद्धतीने मोठ्या पद्धतीने सर्व जे कॅडरचे लोक एकत्रितरित्या येऊन हे फार मोठ्या प्रमाणात सर्व महाराष्ट्र राज्यभर आंदोलन उभं केलेलं आहे। आणि यामध्ये आम्ही सरकारने आमच्या सर्व ज्या कर्मचाऱ्यांना जे 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचं समायोजन जे आहे 14/3/2024च्या एक GR काढले। त्यांना जे 10 वर्ष सेवा दिलेली त्या कर्मचाऱ्यांना समायोजन करण्यात येईल असं एक शासनाचं GR आहे। आणि तरी सुद्धा एकत्रितरित्या म्हणजे GR असून सुद्धा त्यांनी 1.5 वर्ष प्रमुख मागण्या काय आहेत? मी या संघटनेचा जिल्हाध्यक्ष बोलतो, माणिक गिरगावकर। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी मागण्या काय मागण्या? या ठिकाणी आमची प्रमुख जी मागणी आहे की गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी काम करत आहेत, तर त्या लोकांना तात्काळ या ठिकाणी कंत्राटी ऐवजी परमनंट केलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर ज्यांची सेवा 10 वर्ष झाली नाही त्यांच्यासाठी इतर 20 मागण्या घेऊन हे आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। गेल्या 19 तारखेपासून हे आंदोलन चालू आहे। आज या आंदोलनाचा 7वा दिवस आहे। अजूनही शासनाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि म्हणून 28 तारखेला आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयावर फार मोठा मोर्चा रॅलीच्या माध्यमातून आम्ही काढणार आहोत आणि शासनाला दाखवून देणार आहोत आमची ताकद। आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हे लढा आमचा चालूच राहणार आहे। हे तर लढा फक्त लोकशाही मार्गाने चालू आहे। यापुढे जर लोकशाही मार्गाने जर आंदोलन करून जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या पुढे आम्हाला जे आंदोलन आहे ते उग्र स्वरूपाचं करावं लागेल। आणि त्या आमची जी आता जी मानसिकता आहे, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची जी मानसिकता आहे, 69 कॅडरचे जे लोक आहेत त्यांची मानसिकता बिघडलेली आहे। त्यामुळे जर आमच्या कर्मचाऱ्यांनी जर कायदा हातात घेतला, जर काही बरं वाईट झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी या संघटनेची राहणार नाही तर या शासनाची राहील। म्हणून शासनाला या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या जे मागण्या आहे ती रास्त मागणी आहे। सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आदेश आहे, हायकोर्टाचा आदेश आहे आणि मंत्रिमंडळ ठरावामध्ये सुद्धा गेल्या 1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी समायोजन करण्यासंबंधी GR काढलेला आहे, परंतु त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही। फक्त ती अंमलबजावणी व्हावी ह्या प्रमुख मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। सर, गेल्या 7 दिवसापासून आपण बेमुदत आंदोलन सुरू केले, आरोग्य विभाग निगडीत आहेत, तरी सुद्धा प्रशासन तुमची दखल घेत नाही। किती दिवसापासून हा लढा सुरू आहे तुमचा? 19 ऑगस्ट 2025 पासून हे लढा आम्ही देत आहोत। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आम्ही नांदेड जिल्ह्यात 2000 कर्मचारी कार्यरत आहे। 2006 पासून हे आम्ही म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करत आहोत। गेल्या 7 दिवसापासून शासनाने दखल दिली असा काही विषय नाही। शासनासोबत आमचे 3 बैठका झालेल्या आहेत। त्यांनी आमची मागणी प्रोसेसमध्ये आहे असं म्हणत आहे, परंतु जोपर्यंत आम्हाला लेखी ते देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संघटनेने असं डिसाईड केलेलं आहे की हे शंभ आम्ही मागे घेणार नाही। आता आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या प्रमुख मागण्या 2च आहे। पहिला विषय आहे की आमचे सगळं बिनशर्त आम्हाला सगळ्यांना समायोजन करावा आरोग्य विभागाच्या पोस्टवर। तसेच आमचं जे वेतन वाढ आहे, बघा आम्ही कंत्राटी लोक 2006 पासून काम करत आहोत। गव्हर्नमेंटकडे रेग्युलरमध्ये ANM पोस्ट आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल पण पोस्ट आहे। रेग्युलर ANMला पगार आहे 55,000 आणि कंत्राटी ANMला 15,000 रुपये पगार आहे। ते दोन्ही ANM 8 तास सेवा देतात, असं नाही की ते 4 तास देतात आणि हे 24 तास सेवा देत आहे। म्हणजे कमीत कमी 20 वर्षापासून हे लोक एकत्र काम करत आहे। हे दुजा भाव कशाला म्हणून आम्ही 19 वर्ष आम्ही या मागणीसाठी लढा दिलेला आहे आणि 14
14 मार्च 2024ला शासनाने हे निर्णय काढला की आम्ही त्यांना समायोजन करूत म्हणून. 1.5 वर्षापासून त्यांनी 17 महिने उलटून गेलेला आहे GRला, तरी आम्हाला समायोजन केलेलं नाही. नाईलाजाने आम्ही ते संपुकारलेलं आहे. आमची प्रमुख मागणी आहे की तसेच आता रेग्युलर जे पोस्ट जर आढावा घेतला महाराष्ट्र शासनाने 40% पोस्ट सध्या रिक्त आहे. 40% पोस्ट त्यांच्याकडे रिक्त आहे. त्यांनी ते बिनसट समायोजन करू शकतात, परंतु त्यांची एवढी उदासीनता आहे की आम्हाला दाद देत नाही. तुम्हाला काहीतरी टेक्निकल पॉईंट्स काढतात की तुम्हाला कॅडर तुमच्या बरोबर नाही, तुमचे हे नाही ते नाही म्हणून काहीतरी अडथळा निर्माण करतात. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने आज इथे बसावं लागले. 9-7 दिवसापासून आम्ही हे करत आहे. अत्यावश्यक सेवा आजपासून. पुढची काय भूमिका असणार आहे? ज्या पद्धतीने तुम्ही 7 दिवसापासून आंदोलन सुरू करताय, काय भूमिका असणार आहे पुढची? आता आम्ही गुरुवारी मोर्चा काढणार आहोत आणि प्रत्येक वर्षी जर आम्हाला असंच आंदोलन करावं लागत असेल आणि भीक मागावं लागत असेल तर आम्हालाही मग आता कठोर पाऊल उचलावे लागतील. अत्यावश्यक सेवा पण आम्ही बंद करणार आहोत. याच्यामध्ये जेवढे कॅडर आहेत NHMचे ते सर्व समाविष्ट आहेत. शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा याचे फार गंभीर परिणाम होतील. आता सुद्धा तुम्ही अत्यावश्यक सेवेत आहेत, तरी सुद्धा शासन दखल घेत नाहीये, गांभीर्याने घेत नाही. शासनाने ह्याचा विचार करायला पाहिजे. शासनाने याच्यामध्ये सामान्य लोकांना खूप त्रास होत आहे. आम्हाला तर होतच आहे, पण प्रत्येक वर्षी असं भीक मागणं, कोविड काळात इतकी चांगली आम्ही सेवा दिलेली आहे आणि तरीसुद्धा आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी शासनाकडे हात पसरावे लागतात. GR निघून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. मग ह्याच्यावर आम्हाला काहीतरी उपाययोजना करावंच लागतील ना. आम्हाला पण काहीतरी विचार करावा लागेल. निश्चित आपण बघतोय या ठिकाणी सगळे हे NHM संघटनेचे कर्मचारी होते, पदाधिकारी होते, ज्यांनी नांदेड येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या मागण्यांसाठी लढा देतोय, मात्र शासन आमची दखल घेत नाही. जर आता दखल नाही घेतली तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू, असा इशारा सुद्धा या आंदोलकांनी दिला. मराठी नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.